दर्शन आम्हा कलावंताला घडलं आहे. आमचा आम्ही भाग्यवान समजतो की आजच्या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने हजेरी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे यात्रा कमिटी, तसेच आपले सरपंच साहेब सतीश निकम यांनी देखील आम्हा कलावंताला पुष्कळ सहकार्य केलं आहे. त्याचे देखील मी आभार मानते. एक दोन मिनिटं आपल्या वेळ देते की तुम्हाला गेल्या टायमाला पण सांगितलं होतं की हा तमाशा सातारा, सांगली आणि कोल्हापूर म्हटल्यानंतर हे मंगळा पोहोचवणे देखील पोहोचवण्याचं माहेर आहे. हे लक्षात ठेवा. हे 3 गाव, हे 3 जिल्हे हे माझं माहेर झाल्यावर समजते. आणि तेच मी तुमच्यासोबत बोलून दाखवते की आपला हा तमाशा, हा माझा तमाशा, तुम्हा सर्व रसिकांचा तमाशा आहे. हा तमाशा हा सागाय 5 पिढ्या होऊन गेल्या तुम्हाला रसिकांची आम्ही सेवा केली आहे. माझे पंजोबा, माझे आजोबा, माझी आई आणि मी आणि माझ्यानंतर माझा मुलगा, अशा 5 पिढ्या तुम्हाला रसिकांची सेवा केली आहे. आमच्या खानदानीमध्ये 3ऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझे आजोबा भाऊ नारायणगावकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळाला. नंतर दुसरा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या आई भाऊमान नारायणगावकर दिला. वेंकट रामायण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला मिळाला आहे तो रामानंद गोविंद यांच्या हस्ते मिळाला आहे. आता 4था राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नितीला मिळावा. मग तुम्हाला सर्व रसिकांचा माझ्या मुलाला फक्त आशीर्वाद असावा एवढी माझी विनंती आहे. त्या आपल्याला माहिती आहे, अलीकडे पिढीला देखील माहिती आहे, जुन्या माणसाला माहिती आहे, तो देखील लहानपणापासून ती सेवा केली आहे. आणि माझा प्रश्न नाही, मी तो गायचे 7 वर्षापासून तुमच्या समोर नाचते. आता रनिंग माझं वय 71 ते 72 आहे. तरी पण तुमची सेवा सोडली नाही. मरेपर्यंत तुमची सेवा करणार. तुम्हाला सर्व रसिकांचा मला पूर्णपणे आमच्या माई लेखाला आशीर्वाद असावा एवढी विनंती आहे. 1-2 मिनिटं आपला वेळ काढायला क्षमा मागते. कार्यक्रम भरपूर आहे, गाणी भरपूर आहे, विनोद भरपूर आहे. आतापर्यंत गडबड कालवा गोंधळ केला नाही. आजची रात्र करता खाडा पडला तरी चालेल. कैसा खाना बनवलं हे 3 तुम्ही एवढे कशाला हलक्याला भांडायला आले होते? हे बघ शेजारी बसायचे कुठे आहे? काय सोड 1 2 3 हे कोण? हे कोण तुम्हाला? असू दे रे माझं जुनं पाणी. घरचं खाणं तुम्ही सगळी पळा. आणि जर का तुम्हाला सांगायला आठवण आली ह्याच्यावर सुरुवात करा. बरं आहे ना, चालू आहे ना, त्यांना म्हणावं आम्ही सगळे तुमलो ये. होय हम लोग आहे, तुम लोग आहे, ये बस होय. काय भारी पोरी नाचले रे. एक लक्षात त्याची मला आवडली ती नाही का. त्या पोरी तुम्हाला काय म्हणते